हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणारी गोष्ट म्हणजे ताक। ताकाचे जसे आपल्या आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत, त्याचप्रमाणे ते प्लांटसाठी सुद्धा आहेत। ताक एक स्वस्त आणि पर्यावरणपूरक असं नैसर्गिक खत म्हणून काम करतं। ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स, लॅक्टिक ॲसिड, खनिजे हे मातीचं पोषण करतात आणि प्लांटची वाढ चांगली होते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी ताकाचे वनस्पतीसाठी असणारे फायदे शेअर करणार आहे। ताकामध्ये असणारे प्रोबायोटिक्स, लॅक्टिक ॲसिड, खनिजे हे मातीचं पोषण करतात आणि प्लांटची वाढ चांगली होते। या ठिकाणी बर्नीमध्ये ताक आहे, हे 4 ते 5 दिवस जुनं ताक आहे। तुम्ही फ्रेश ताक हे वापरू शकता, पण फ्रेश ताकाऐवजी ताक थोडंसं 3-4 दिवस ठेवलं तर त्याचा थोडासा आंबटपणा वाढतो आणि पोषण मूल्य सुद्धा वाढतात। या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट ताक न वापरता ते सुरुवातीला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये असणारे दह्याचे, लोण्याचे जे छोटे कण असतात ते सेपरेट होतात। कारण आपण तसंच जर ते प्लांटला ओतलं तर दह्याचे कण मातीवरती तसे चिटकून राहतात आणि त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते। सुरुवातीला जे ताक आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि दह्याचा जो अंश आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे। ताक हे प्लांटला ओतायच्या आधी गाळणीने गाळून घेणं हे गरजेचं आहे। ताकाचं द्रावण कसं तयार करायचं, तर आपलं जर ताक आहे अशा पद्धतीचं पातळ ताकामध्ये आपल्याला 5 पट पाणी घालायचं आहे। म्हणजे 1 ग्लास जर ताक असेल तर त्यामध्ये 5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यानंतरच ते प्लांटला द्यायचं आहे। ताकामुळे प्लांटची वाढ तर चांगली होतेच, पण त्यांना भरपूर फळे आणि फुले सुद्धा येतात। त्याचप्रमाणे मातीचं सुद्धा पोषण होतं। ताकामध्ये असणारे प्रोबायोटिक्समुळे मातीतील जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांची ॲक्टिव्हिटी वाढतात आणि मातीचं पोषण चांगलं होतं आणि पर्यायाने प्लांटची वाढ सुद्धा चांगली होते। ताकामुळे प्लांटचे मुळे मजबूत होतात, निरोगी होतात। त्याचप्रमाणे प्लांटची वाढ तर चांगली होतेच, पण ताकामध्ये असलेल्या फायदेशीर जीवाणू आणि लॅक्टिक ॲसिडमुळे रोग आणि किडींपासून सुद्धा प्लांटचा बचाव होतो। त्यामुळे आपण प्लांटवरती अशा पद्धतीने ताक हे स्प्रे करू शकतो। त्यामुळे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो। प्लांटवर जर कीड आणि रोग पडले असेल तर तुम्ही ताकामध्ये 5 ते 10 पट पाणी घालून प्लांटवर अशा पद्धतीने स्प्रे करू शकता। त्यामुळे सुद्धा प्लांट हेल्दी राहण्यासाठी मदत होते। अशा प्रकारे ताकाचे प्लांटसाठी अनेक फायदे आहेत। मातीचं पोषण चांगलं होतं, रोपाची वाढ चांगली होते, रोग व किडीपासून संरक्षण मिळते, त्याचप्रमाणे फळांची फुलांची संख्या सुद्धा वाढते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच गार्डनिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।